बघा कोल्हापूरमधील एक आता घडामोड आहे। मशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जातं। उमेदवार केपी पाटील यांनी आक्षेप घेतलेला आहे। बघा गंभीर बातमी आहे, कोल्हापूरमधली बातमी आहे। दोन्ही लाईट एकदम लागत असल्याचा देखील त्यांचा आरोप आहे। राधानगरीमध्ये मशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला आणि दोन्ही लाईट एकदम लागत असल्याचा आरोप उमेदवार केपी पाटील यांनी केलाय। ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, त्यांनी आता मतदानावर आक्षेप घेतलाय। राधानगरीमधील बर्गेवाडी गावात सगळा प्रकार घडलाय। तांत्रिक चूक दुरुस्त करून मशीन दुरुस्त झाल्यानंतर मतदान सुरू झालं। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी रणजित मांजगावकर आपल्या सोबत आहेत। रणजित, केपी पाटलांचा गंभीर आरोप आहे, आता सगळं पूर्ववत झाले का मतदान? काही वेळा पूर्वीपासून एक बटन दाबलं तर दोन लाईट लागायच्या, त्यामुळे मशालीला जरी आपण मतदान केलं तर ते धनुष्यबाणला जात आहे असा आरोप काही स्थानिक मतदारांनी केला होता। ही माहिती जेव्हा केपी पाटील यांना कळाली त्यावेळी केपी पाटील ताबडतोब या परिसरात आले आणि त्यांनी या अधिकाऱ्यांसोबत मशीनची पाहणी केलेली आहे। तांत्रिक जी चूक होती ती दुरुस्त झाल्यानंतर आता सुरळीत मतदान सुरू झालेलं आहे। मात्र नेमकी किती मतं अशा पद्धतीने गेलीत याचा तपास करावा अशी मागणी केपी पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। रणजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। चिन्ह पडते काय का? हा बस बरोबर। स्लिप ती तुमची कसली कुणाला मारते का विषय नाही, तो स्लिप खाली पडते का? चिन्ह पडते काय का? हा बस। कोल्हापूरमधील राधानगरी मतदारसंघातील या प्रकारे बर्गेवाडी गावातला प्रकारे उमेदवार केपी पाटील जे ठाकरे गटाचे उमेदवार त्यांनी आक्षेप घेतला होता। मात्र आता दुरुस्ती जाऊन मतदान आता पूर्ववत झाले। चिन्ह पडते काय का? हा बस बरोबर। स्लिप ती तुमची कसली कुणाला मारते का? काही वेळापूर्वीच मतदारांनी स्वतः हा मुद्दा जो आहे तो प्रकाशात आणून दिला होता। त्यांनी तिथे सुद्धा तक्रार केली होती आणि त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार केपी पाटील यांच्याकडे जाऊनही तक्रार केली की आम्ही जरी मशालीचं बटन दाबलंय तरी सुद्धा ते मत जे आहे ते शिंदे गटाला जात आहे आणि म्हणून आमचं मत हे चुकीच्या उमेदवाराला जात आहे, आमच्या मताचा हा अपमान असल्याचं ते म्हणाले होते। आणि हे गांभीर्यानं घेत केपी पाटील आता स्वतः आले आणि तिथल्या पोल बुथूंवरत्या ज्या अधिकाऱ्याला त्यांनी याचा जाब विचारला। तांत्रिक बिघाड त्यानंतर जो आहे तो दुरुस्त करण्यात आल्याची सध्याची माहिती आहे। दोन्ही लाईट एकदम आल्या दिसतायत। राधानगरीतील बर्गेवाडी गावातील ही घटना आहे। मशालचं बटन दाबलं देखील शिंदे धनुष्यबाणला मत जात असा केपी पाटलांचा आरोप होता। मात्र आता काही वेळापूर्वी ही सगळी दुरुस्ती झालेली आहे। केपी पाटलांनी आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ती दुरुस्ती केलेली आहे। दोन्ही लाईट एकदम लागत असल्याचा देखील त्यांचा आरोप होता। राधानगरी मतदारसंघातील बर्गेवाडी गावातील ही घटना आहे। आता प्रश्न उपस्थित हा होतोय की अशा प्रकारे किती मतं जी आहेत ती दुसऱ्या उमेदवाराला गेली आहेत आणि त्याचा छडा कसा लावणार, त्याचा आपण नेमकं कसा तपास करणार हे सुद्धा केपी